मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 21 कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आहे. उत्तर, एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल आणि लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी शिंपडावे. तरीही त्याला शुद्ध न आल्यास लगेच वैद्यकीय मदत द्यावी. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो? उत्तर, जेव्हा आपण घाईघाईने जेवत असतो तेव्हा आपण गिळलेले अन्न चुकून श्वसननलिकेत जाते. हे श्वसननलिकेत गेलेले अन्न त्वरित श्वसननलिकेतून बाहेर फेकले जाते तेव्हा आपल्याला भरभर जेवताना ठसका लागतो. श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? उत्तर, श्वसन इंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसन इंद्रियाच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते. प्रश्न तिसरा, खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो. उत्तर, ऑक्सिजन. जठर हे डॅश डॅश सारखे इंद्रिय असते. उत्तर, पिशवी. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते. प्रश्न चौथा, जोड्या लावा. पहिला आहे फुफ्फुसे श्वसन संस्था. दुसरं जठर पचन संस्था. तिसरं हृदय रक्तभिसरण. चौथं मेंदू चेतासंस्था. प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा. शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा. उत्तर, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था तसेच पचन संस्था. श्वसन संस्था आणि रक्तभिसरण संस्था यांच्यामध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था. महत्त्वाच्या इंद्रियाचे रक्षण करणारी अस्थि संस्था. टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण कशी होते? उत्तर, फुफ्फुसामध्ये हवेतील ऑक्सिजन वायू कोशाच्या भोवती असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून तो शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायू कोशामधील हवेत मिसळतो. उच्छवासावेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण होते.
ई. लाळ हा द्राव पाचक रस का आहे? उत्तर, टायलिन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो. या रसामुळे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर हे ग्लुकोजमध्ये केले जाते. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. म्हणून लाळ हा द्राव पाचक रस आहे. कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा. रक्तभिसरण, श्वसननलिका आणि श्वासपटल. अ. याच्या वर खाली होणाऱ्या हालचालीमुळे श्वासोच्छवास होतो. उत्तर, श्वासपटल. आ. शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया. उत्तर, रक्ताभिसरण. ई. नाकातून आलेली हवा या नळीत येते. श्वास नलिका. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.